नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्कॉलरशिप एक्झामची डेट डिक्लेअर झालेली आहे. 9 फेब्रुवारी 2025 ला एक्झाम आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे जे उरले किती दिवस, आता फक्त इथून आपले 20 दिवस उरलेले आहे. आता या 20 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय, आपलं जेवढं काही सिलेबस झालेलं आहे ते आपल्याला रिवाइज करायचंय. ठीक आहे. आता जेवढं झालंय ना तेवढ्यावरच तुम्ही फोकस करून त्याला रिवाइज करा. ठीक आहे. नवीन काही करू आहे की नाही, त्याच्यामध्ये वेळ आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाहीये. ठीक आहे. तर आता जे मी काही ज्या गोष्टी एक्झामशी रिलेटेड काही ज्या गोष्टी आहेत ते आपण याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर बघा, याच्यामध्ये हे बघा काही टिप्स सारख्या, म्हणजे छोटं आहे ना, लास्ट मिनिट टिप्स आपल्याला काय करायला पाहिजे आता. ठीक आहे ना, लास्ट मिनिट टिप्स फॉर स्कॉलरशिप एक्झाम. आपल्याला कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे है की नाही, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला याची एक्झामची डेट डिक्लेअर झाली आहे. एक्झाम डेट कधी आहे तुमची? एक्झाम डेट आहे 9 फेब्रुवारी 2025 तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की तुमचे पेपर है ना, एक्झाम मध्ये एक असतो पेपर वन. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचा असतोय पेपर 1 मध्ये एक असतं इंग्लिश. हे इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असते, त्याच्यासोबत मॅथ्स असतो. ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इंग्लिश जे आहे ते 50 मार्क्स असतो आणि मॅथ्स जे आहे ते 100 मार्क्स असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 2 असतो तुमचा. पेपर 2 त्याच्यामध्ये काय असतो, थर्ड लँग्वेज. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी थर्ड लँग्वेज जी आहे ती मराठी असते. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत तुमचं असते इंटेलिजंट टेस्ट. ठीक आहे. आयटी लिहूया आपण शॉर्टकटमध्ये. याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला 50 मार्क्स आणि आयटी मध्ये 100 मार्क्स असे मिळून हे 150 मार्क्सचे 2 पेपर असतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पासिंगसाठी मिनिमम 60 मार्क पेपर 1 मध्ये आणि 60 मार्क पेपर 2 मध्ये तुम्हाला मिळवावं लागणारच आहे. ठीक आहे. इथे जर 60 पेक्षा कमी आले तर फेल होणार. ठीक आहे ना, पास नाही होणार. पासिंग मार्क 60 आहे याच्यामध्ये 150 पैकी. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण आहे ना कसं करायचं, काय करायचं, कुठले प्रश्न पहिले करायचे, कुठले नंतर करायचे, हे सगळं आपण डिस्कस करूया. ठीक आहे. बरं, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेज मराठी असते. ठीक आहे. मराठी सोबत मॅथ्स असते. ठीक आहे. आणि सेकंड पेपर मध्ये त्यांची थर्ड लँग्वेज इंग्लिश असते. इंग्लिश सोबत इंटेलिजंट टेस्ट असतो. ठीक आहे. हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश फर्स्ट लँग्वेज आहे. त्याच्यासोबत मॅथ्स असते आणि थर्ड लँग्वेज तुमची मराठी असते, त्यासोबत इंटेलिजंट टेस्ट असते. ही फक्त एक अंतर आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, तर आता आपल्याला हे जे क्वेश्चन्स असतात ना याच्यामध्ये, हे जे 50 इंग्लिशचे आणि 100 मॅथचे, हे तुम्हाला सॉल्व्ह करायला टोटल 90 मिनिट्सचा टाइम मिळतो. टोटल 90 मिनिट्सचा टाइम तुम्हाला मिळतो. ठीक आहे. याला पण 90 मिनिट्सचा टाइम असतो. ठीक आहे. 1.5 तासाची एक्झाम असते ती. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायला पाहिजे, याच्यामध्ये कसं असते, हे जे 50 क्वेश्चन्स असतात ना याच्यामध्ये जवळपास 80% क्वेश्चन इझी असतात. हे जेवढेही दिले ना, हे जे 50 मार्क असतात ना, 50 पैकी म्हणजे 40 मार्काचे जे क्वेश्चन्स असतात ना ते इझी असतात आणि इथे 80 मार्काचे क्वेश्चन्स इझी असतात आणि जे बाकीचे जे 20% आहे ते थोडेसे टफ असतात. ठीक आहे. तर आपण काय करायला पाहिजे, जे इझी क्वेश्चन्स आहे ना पहिले त्याला सॉल्व्ह करून घ्यायचं. ठीक आहे. आता असं आवश्यक नाहीये की तुमचं सुरुवातीचे जे आहे ना, तसं याच्यामध्ये जे आहे 25 क्वेश्चन्स असतात. तर सुरुवातीचे समजा 25चं किती 80% म्हणजे किती झाले, जवळपास एक
20 क्वेश्चन आहे ना, तर 20 क्वेश्चन तुमचे कंटिन्यू इझी वाले असणार असं नाहीये. ते जे पहिला दुसरा तिसरा इझी असणार, मध्येच एक टफ क्वेश्चन येऊन जाणार. ठीक आहे, तर जो टफ वाला क्वेश्चन आहे ना त्याला स्किप करा, त्याला सध्या तात्पुरतं सोडून द्यायचं. त्याच्या पुढचे जे इझी वाले क्वेश्चन आहे ते करायचे. असं आवश्यक नाहीये की सुरुवातीचे सगळे इझी इझी येणार, टफ वाले सगळ्यात लास्टला येणार. तसं नाही, सुरुवातीला पण टफ क्वेश्चन येऊ शकतात. जे टफ क्वेश्चन आलेले आहेत ना त्यांना सोडून द्यायचं आणि जे इझी आहे त्याच्यावर पहिले ते आपले सॉल्व्ह करून घ्यायचे. हा, सेम मॅथ्स मध्ये पण तसंच आहे. जे टोटल 75 क्वेश्चन्स असतात, 75 क्वेश्चन्स मधले तुमचे जेवढे इझी क्वेश्चन्स आहे ना ते पहिले सॉल्व्ह करा. जे टफ आहे, ज्याच्यामध्ये आता जे काही काही असतात ना, जसं आता तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट आहे, प्रॉफिट लॉस आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काही काही गोष्टी अशा असतात की खूप म्हणजे जम्बलिंग करून विचारलेल्या असतात, क्लिअर क्लिअर दिलेलं नसतो. ठीक आहे, तर ते ते क्वेश्चन तुम्ही सोडून द्यायचे. जे इझी तुम्हाला वाटायला लागले ना पहिले ते सॉल्व्ह करा. ठीक आहे, आणि जे टफ वाले क्वेश्चन आहे ना त्याच्यानंतर जो वेळ मिळाला आपल्याला, हे बघा, जे इझी वाले आहे ना ते तुम्हाला 1 मिनिटाच्या आतच होऊन जाईल. आपल्याला एक क्वेश्चन सोडवायला जवळपास 1 मिनिट 20 सेकंदाचा टाइम मिळतो. ठीक आहे, याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना, 90 मिनिट मध्ये 150 क्वेश्चन, सॉरी, 90 मिनिट मध्ये 100 क्वेश्चन आहेत ना, 100 क्वेश्चन सोडवायला तुम्हाला एका क्वेश्चनला 1 मिनिट 20 सेकंडचा टाइम मिळतो. ठीक आहे, तर आपण काही क्वेश्चन असे आहे ना जे तुम्ही फक्त बघितल्याच तुम्हाला त्याचा आन्सर समजेल, तर त्याला 1 मिनिट सुद्धा वेळ नाही लागणार, अर्ध्या मिनिटातच तुमचं ते आन्सर तुम्ही करू शकता. कारण आपल्याला याच्यात टाइम अजून कशाचा पण इन्क्लूड करायचा आहे, जो आपल्याला नंतर जे असे ऑप्शन्स दिलेले असतात ना, ठीक आहे, त्याला आपल्याला सर्कलला डार्क करायचं आहे. आणि हा, ते पण एक बघून घ्या, डार्क करायला तुम्हाला पेन वापरायचा आहे. ठीक आहे, पेन्सिल नाही वापरायची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जे तुमच्या बुक्समध्ये स्टार्टिंगला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ते पण नीट वाचून घ्या. ठीक आहे, तर असं करून आपल्याला एक क्वेश्चन, जे इझी क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करायला खूप कमी, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल. ठीक आहे, तर ते पहिले करून घ्या. मग उरलेल्या वेळामध्ये मग जे टफ क्वेश्चन्स आहे त्याच्यावर मग कॉन्सन्ट्रेट करा. कारण टफ वाले क्वेश्चन खूप कमी येतात. 20% फक्त टफ पार्ट असतो, 80% इझी असतो. तर तुम्ही 80% सॉल्व्ह करून घ्या. आता जर तुम्ही 80% सॉल्व्ह करून घेतला ना, तर तुम्हाला बघा याच्यामध्ये काय होणार, 150चे 80% हे दोन्ही मधले 80 जर तुम्ही केले ना, तर हे टोटल 150 मार्क आहे. त्याच्यातलं 80% तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला किती मार्क मिळू शकतात माहितीये का? 120 मार्क जाणार. म्हणजे पासिंग मार्क पेक्षा डबल मार्क. ठीक आहे, सेम इथं पण तुम्हाला 120 मार्क मिळून जाणार. आणि जर दोन्ही याच्यामध्ये 120 म्हणजे 240 मार्क टोटल येणार तुम्हाला आउट ऑफ 300. ठीक आहे, दोन्ही मिळून 300 मार्क्सचे पेपर असतात ना, दोन्ही पेपर है ना, 150 आणि 150, 300. तुम्हाला 240 मार्क तुम्ही इझिली कव्हर करू शकता. आता इथं काय होते, बरेचसे जे विद्यार्थी आहे ते चूक काय करतात माहितीये का? काय चूक होते की समजा आता आपल्याला आता हे थोडस आपण याला हे करूया, हा, याची काही गरज नाही आता. विद्यार्थी चूक काय करतात की जसं आता मॅथ्सचं पकडून घेऊया आपण, कुठल्याही सब्जेक्टचं म्हणा. पहिला क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन मिळतो आपल्याला. ठीक आहे, दुसरा पण असतो, इझी असतो, हा, आणि तिसरा टफ क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग चौथा, पाचवा, है ना, हे सगळे इझी असतात. इझी असते एकदम, असं बघितल्या तुम्हाला त्याचं आन्सर कळून जाईल, इतके इझी असतात. पण विद्यार्थी काय करतो, हा इझी तर करून घेतो आणि याच्यावरच आता हा टफ क्वेश्चन आला ना, हा सॉल्व्ह करत बसतो. ठीक आहे ना, हा जो टफ क्वेश्चन आहे याला सॉल्व्ह करत बसतो आणि याला जिथं आपल्याला 1 मिनिट 20 सेकंदामध्ये आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे, त्याला 5-10 मिनिटं लावून टाकतो. समजा इथेच आपण 10 मिनिटं लावून टाकले एकाच क्वेश्चनला, ठीक आहे ना, सॉल्व्ह करायला की याचं आन्सर कसं येईल, तर तुमचे पुढचे जे 10 क्वेश्चन इझी वाले आहेत ते तर तुम्हाला तुमचे मिस झाले ना. मग हे नाही करायचं, याला थोड्या वेळासाठी याला स्किप करून टाका आणि जे इझी वाले आहे ते पहिले करून घ्या. ठीक आहे ना, आता इथं जसं मी सांगतोय तुम्हाला की 10 क्वेश्चनचा आपण एक्झाम्पल घेऊ ना, 100 क्वेश्चन असतात टोटल. ठीक आहे ना, तर हे इझी, इथं पण समजा इझी आहे. मग 7 नंबरचा टफ येणार. ठीक आहे, टफ क्वेश्चन येणार. 8 नंबरचा पण
टफ येणार. ठीक आहे. मग 9-10 जे आहे ते दोन्ही इझी येणार. ठीक आहे, दोन्ही इझी वाले येणार सपोज. तर मग ते पहिले हे जे टफ वाले आहे ना हे तुम्ही स्किप करा थोडा. पहिले हे इझी 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 जेवढे आहेत ना ते सगळे करून घ्या आणि नंतर जे उरले आहेत आपले, ठीक आहे ना. ऍक्च्युअली दोनच टफ ना, 20% म्हटलं तर दोनच टफ येणार याच्यामधले. ठीक आहे, हे पण इझी असणार आहे. तर इझी वाले पहिले करा, असं म्हणायचं तात्पर्य माझं हे आहे की इझी वाले पहिले करा आणि नंतर मग जो वेळ उरलेला राहतो ना त्याच्यामध्ये मग तुम्ही टफ वाले क्वेश्चन सॉल्व्ह करत बसा. मग त्याच्यामध्ये तुमचं काय होणार की इझी क्वेश्चन मध्ये जे 80% मार्क्स तुमचे पहिले तुमचे कव्हर होऊन जाणार. ठीक आहे ना. त्याच्यानंतर एकदा तुम्हाला सिक्युअर झालं तुमचं की आता आपल्याला समजा आता जवळपास 1.5 तासाचा पेपर आहे, दोन्ही मिळून आहे की नाही, जसं इंग्लिश आणि मॅथ्स दोन्ही मिळून आपल्याला समजा एका तासात सगळं होऊन गेलं आपल्याला. ठीक आहे ना, एका तासात 80% पेपर पूर्ण सॉल्व्ह होऊन गेला. उरलेले जे अर्धा तास आहे त्याच्यात समजा आपल्याला नाही जरी जमलं, नाही जरी आपल्याला त्याचे अँसर काढता आले तरी तुमचे 80% मार्क जे आहे म्हणजे 150चे 80% म्हणजे 120 मार्क्स तुमचे जे आहे ना ते फिक्स झालेले असतात. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही त्याची तयारी करा. ठीक आहे. अच्छा, हे बघा, जर अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला पेपर 1, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला पासिंग 60 मार्क पाहिजे आणि पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला पासिंग जो आहे तो 60 मार्क पाहिजे. जर समजा तुमचा काही कारणामुळे इथे, ठीक आहे ना, तुम्ही समजा टफ क्वेश्चन सोडत बसले, ठीक आहे, आणि तुम्हाला इथं 60 मार्क तुम्ही नाही तुम्हाला मिळू शकले, इथं समजा 58च मार्क आले समजा तुम्हाला. ठीक आहे, आणि सेकंड पेपर ठीक आहे तुम्ही चांगला केला आणि तुम्हाला चांगले 100 मार्क मिळाले, 60च्या ऐवजी तुम्हाला 100 मार्क मिळाले. टोटल जरी तुम्हाला 158 मार्क मिळत असेल तरी इथं पास नाही होणार, इथं फेल होऊन जाणार, कारण एका पेपरमध्ये फेल झालंय है ना. त्याच्यामुळे याच्यात जरी तुम्हाला 100 मार्क्स मिळाले असेल तरी ते फेल होतात मुलं. का? कारण की इथे पासिंग मार्क नाही आहे तुम्हाला, है की नाही. तर असं म्हणून काय करायचं, इझी क्वेश्चन पहिले करा. ठीक आहे ना, इझी क्वेश्चन पहिले करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, हे पासिंग जरी असलं 60 मार्क्स म्हणजे टोटल 120 मार्क मिळाले म्हणजे आपण स्कॉलरशिपसाठी हे जे क्वालिफाय झालो असं नाही आहे. क्वालिफाय जे होतात ना ते मेरिट लिस्टवर होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हे 120 फक्त पासिंग मार्क आहे. तुम्ही पास झाल्यावर स्कॉलरशिप मिळेल असं नसतंय. स्कॉलरशिप मिळायसाठी मेरिटमध्ये येणं आवश्यक आहे. तर मेरिटमध्ये कधी येऊ शकतो, जर तुम्ही हे असं मी तुम्हाला सांगितलं ना इझी इझी क्वेश्चन करून 120 मार्क जर मिळवले तर मेरिटमध्ये यायचे चान्सेस आहे. कारण मेरिट लिस्ट जी आहे ती जवळपास 200 मार्क्स पासून किंवा 180-190 पासून चालू होते. ठीक आहे. तर अशा केसमध्ये फक्त मेरिट म्हणजे स्कॉलरशिप मिळायचे तुमचे चान्सेस वाढून जातात. ठीक आहे ना. अच्छा, आता बघा, मॅथ्सच्या बाबतीत कसं आहे किंवा इंटेलिजंट टेस्टच्या बाबतीत कसं आहे, जे जे काही क्वेश्चन्स असतात ना जे तुम्हाला एकदम इझी बघितल्या बघितल्या त्याचा अँसर काढता येते तेच क्वेश्चन करा. ठीक आहे. जसं आता मॅथ्समध्ये काय होते बघा, मॅथ्समध्ये तुमचं खास कर मी बघितलंय सगळ्यांना जसं सिम्पल इंटरेस्टचे जे क्वेश्चन्स असतात ते टफ वाटतात. कारण याच्यामध्ये काय होतं की काही काही क्वेश्चन्स असे असतात, असं नाहीये की सगळेच टफ असतात. जर तुम्हाला समजा प्रिन्सिपल आणि त्याच्यानंतर रेट आहे ना, प्रिन्सिपल रेट आणि तुमचं नंबर ऑफ इयर्स जर दिले असेल, तिन्ही जर दिले असेल तर तुम्हाला इंटरेस्ट काढणे सोपं जाते. ठीक आहे. तर असे क्वेश्चन तुम्ही करू शकता. पण समजा काही काही याच्यामध्ये असते ना, इंटरेस्ट दिलेला असतो, प्रिन्सिपल नसतो, नंबर ऑफ इयर्स पण नसतोय, फक्त हे दोनच दिलेले असतात, आहे की नाही. मग असे क्वेश्चन टफ असतात. मग तसे जर तुम्हाला क्वेश्चन दिसले त्याला स्किप करून टाका, ते करूच नका. ठीक आहे. जे इझी क्वेश्चन आहे ते पहिले करा, आहे की नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करावं लागणार आहे. ठीक आहे ना. आणि आता हे पण करताना तुमची प्रॅक्टिस करताना आता 20 दिवस राहिले, ह्या 20 दिवसात तुम्ही जे प्रॅक्टिस करताना तर तुम्हाला जे येते ना त्याचीच प्रॅक्टिस करा, नवीन काही शिकायला जाऊ नका. आणि एक अजून तुम्हाला रिक्वेस्ट आहे
की शॉर्टकटच्या मागे जाऊ नका. शॉर्टकट जे युट्यूबवर आजकाल बरेचशा दाखवतात की शॉर्टकट मेथडनी हे करा ते करा, त्याच्या मागे जाऊ नका. ते म्हणजे ते शॉर्टकट जे असतात ना सगळीकडे अप्लाय होत नाही. ठीक आहे, ते ठराविक त्या तशा पॅटर्नच्या क्वेश्चनलाच होतात ते अप्लाय. ठीक आहे, आता आपण जे केलेले आहेत ना, जेवढे क्वेश्चन आपण केलेले आहेत ते सगळे क्वेश्चन जर तुम्ही रिवाइज केले ना त्याच पॅटर्नचे क्वेश्चन येणार. ठीक आहे, थोडं मागं पुढं थोडे नंबर चेंज करून असे क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटच्या मागे धावू नका. तुमचं जे बेस आहे, बेसिक जे आहे तुमचं ते पक्क ठेवा. म्हणजे मल्टिप्लिकेशन कसं करतात है की नाही, डिव्हिजन कसं करतात, तुम्हाला प्राईम नंबर्स पाठ असले पाहिजे, तुम्हाला सगळे टेबल्स पाठ असले पाहिजे. ठीक आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. ठीक आहे ना, पाठ करण्याकडे लक्ष द्या, शॉर्टकटकडे लक्ष नका देऊ. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे सगळं काही तुमच्या प्रॅक्टिसवर पण आहे. ठीक आहे ना, तुम्ही चांगलं जेवढं चांगलं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला इझी जाईल. ठीक आहे, आता काही जनरल गोष्टी म्हणजे आता बघा ज्या काय काय असते, आता तुम्हाला जसं एक्झाम मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, व्यवस्थित वेळेच्या अगोदर पोहोचा एक्झाम सेंटरला. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्या वस्तू तुमच्याकडे असल्या पाहिजे, पेन पेन्सिल वगैरे सगळं आहे की नाही व्यवस्थित असलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता ह्या 20 दिवसात आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष ठेवा आहे ना, कारण थंडीचे दिवस आहे, सर्दी खोकला वगैरे होऊ शकतो, ते नाही झालं पाहिजे आपल्याला आहे की नाही. तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. खाण्यापिण्यावर असतो, आपण काही इकडचं तिकडचं असरट बसरट खाल्लं की है ना तब्येत खराब होते ना, ते सध्या टाळा. काही दिवस 15-20 दिवसच राहिले आता एक्झामला. ठीक आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करा है की नाही, आणि तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस कराल ना तितकं तुम्हाला इझी जाईल. आणि आपण बघा आपण काय केलेले आहे की 2024 है ना, 2024 पासून है ना, हे मागच्या वर्षीच झालं 2024चा पेपर. 2021 पर्यंत आपण सगळे पेपर केलेले आहे. ठीक आहे, 2020चा पेपर मी तुम्हाला म्हटलंय की तो व्यवस्थित मला मिळाला नाही, तरी पण मी आता काय करणार आहे की ह्या आता आपल्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला हे बघा 24 आणि 23चे जे पेपर आहे मी ते डाउनलोड केलेले नाहीये, पण ठीक आहे मी करेल प्रयत्न ते पण डाउनलोड करून तुम्हाला पाठवून देतो. तुम्ही काय करा, ते सगळे पेपर जे आहेत 24 पासून ते 20 पर्यंतचे जेवढे पेपर आहेत, म्हणजे टोटल किती झाले, 5 वर्षाचे पेपर झाले. ठीक आहे ना, 5 वर्षाचे पेपर जर तुम्ही सारखं रिपीट करत राहा त्याला. ठीक आहे, ते तुम्ही जर रिपीट केलं ना तर जवळपास तेच पॅटर्नचे क्वेश्चन येणार तुम्हाला. ठीक आहे ना, तर तुम्हाला खूप इझी जाईल करायला. प्रॅक्टिस करणे महत्वाचं आहे आता तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही बघा, जर व्यवस्थित प्लॅनिंग करून जर तुम्ही एक्झामची तयारी केली तर याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकते. ठीक आहे, थोडे दिवसच राहिले, 15-20 दिवस 20 दिवसच राहिले मोजके, त्याच्यामध्ये पण तुम्ही व्यवस्थित प्रयत्न करून तुम्ही याला पास पण करू शकता आणि मेरिट मध्ये पण येऊ शकता. ठीक आहे ना, तर मेरिट मध्ये यायची तेच तुमच्यावर आहे. कसं आहे की तुम्ही जर न घाबरता एक्झाम मध्ये गेल्यावर असं पेपर बघून घाबरू नका, काही नाही, सोपं असते पेपर. ठीक आहे, फक्त सोडवायची पद्धत व्यवस्थित राहिली पाहिजे तुमची. जसं की जे जे इझी क्वेश्चन पहिले करायचे, टफ वाले नंतर करायचे. ठीक आहे ना, शांततेत करायचं. म्हणजे गडबड मध्ये काय होते की तुम्हाला म्हणजे समजा वेळ पुरला नाही, मग आपण घाबरतो काय की नाही, मग त्याच्यामुळे घाबरल्यामुळे काय होते, जिथं आपण इथं सॉल्व्ह करताना आपलं अँसर तर इकडे यायला लागलंय सेकंड अँसर, आणि तिकडे मार्किंग करताना तुम्ही सेकंडच्या जागी थर्ड मार्किंग करून दिली. ठीक आहे ना, है ना, घाबरल्यावर माणूस होतोच, प्रत्येकासोबत असं होते. ठीक आहे ना, घाबरल्यावर लक्षातच नाही राहत. आपल्याला इथं अँसर यायला लागलाय सेकंड आणि तिकडे तुम्ही सर्कलला डार्क करताना तुम्ही करून टाकलं थर्डला, तर तुमचं म्हणजे तुमचं बरोबर उत्तर असताना सुद्धा तुम्ही आहे की नाही चुकणार है ना. अँसर तुम्ही हे बघा, मॅथ्स वगैरे म्हणा किंवा कुठलाही तुम्ही क्वेश्चन रीड केला, त्याचा अँसर यायला लागला अँसर नंबर 2, आणि तुम्ही आता घाबरलेले आहात.
ठीक आहे ना, कारण तुम्हाला भीती वाटायला लागली की अरे बापरे, होणार का नाही माझं वेळेच्या आत, माझा अभ्यास बरोबर झाला नाही, मी रिव्हिजन बरोबर केलं नाही, त्याच्यामुळे हा ना आपण घाबरलेलो असतो. मग तशा केसमध्ये काय होते, आपण केलं ठीक आहे क्वेश्चन बरोबर, पण अँसर लिहिताना 2च्या ऐवजी 3चा जो सर्कल आहे तो डार्क करून टाकला, मग इथे तुमचे मार्क्स कट होऊन जाणार आहे की नाही. तर असं करू नका, शांत राहून व्यवस्थित करा, नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की सगळेजण एक्झाम मध्ये चांगलं मार्क्स मिळवावे सगळ्यांनी. ठीक आहे. आणि आपण आता याच्यानंतर आता हे स्कॉलरशिपचे जे व्हिडिओज आहेत ते आता मी तात्पुरते बंद करणार आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण जे स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत, ठीक आहे ना, 5th स्टँडर्डचे, त्याच्यामधलं जे आता पार्ट 3 आणि पार्ट 4, म्हणजे जे आपलं आता सेकंड सेमेस्टरचा जो सिलेबस आहे तो आता आपण चालू करूया, मॅथमॅटिक्सचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्या वर्षी तर काय झालं की मी जे आहे हा चॅनल खूप उशिरा चालू केला, त्यामुळे व्यवस्थित मी डिटेलमध्ये सगळं आपण नाही करू शकलो. पण पुढच्या वर्षीच्या विद्यार्थी जे राहील त्यांच्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये सगळं स्कॉलरशिपचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. तर पुढच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हे लाभदायक असणार आहे. ठीक आहे. तर चला पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्कॉलरशिप एक्झाम. भेटूया आपण एक्झाम झाल्यावर. धन्यवाद.